जय भवानी जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्स मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही आपली लोणावळा राईड आणि मोरगिरी किल्ल्याचे व्हिडिओ बघितलेच असेल। तर आज पण आम्ही सेम चाललोय, आपला किल्ले सुधागड आहे जो पालीजवळ आहे रायगडमध्ये, तिथं चाललोय आम्ही। तर त्याच्यासाठीच आम्ही पहिले ट्रॅव्हलची पण एक व्हिडिओ बनवू आणि मग किल्ल्याच्या इतिहासाची वेगळी व्हिडिओ बनवू, सेम मोरगिरी किल्ल्यासारखी। आणि आपल्या मोरगिरी किल्ल्याची व्हिडिओ बघून गण्याला आम्ही जेवढा काय बोललो तर गण्यानी थोडी लाज बाळगली आणि गण्या आता फायनली किल्ल्यावर यायला तयार झालाय। आणि पाठीमागं बघू शकता किती जोरात असा पाऊस चालू झालाय कालपासून। तो ट्रॅव्हल करताना खूप मजा येणार आहे, खूप भारी भारी दृश्य आपल्याला बघायला भेटणार आहेत। आणि हे दृश्य पण बघू शकता तुम्ही, दोन आमचे माझे खास हिरे आलेले आहेत, ते पण आले आज आपल्यासोबत। तो आज यांच्यासोबत ट्रॅव्हल करायला खूप मजा येईल। दादा थँक्यू तुम्ही आल्याबद्दल। आम्ही येतो हे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी, फक्त असं बोलतो नाही येत नाही तुम्ही तसं मला व्हिडिओ मध्ये बघितलंच नसेल काय, पण ते बघतात सर्व, तू कशाला पब्लिकला हे करतोय? पब्लिक सब जानती है, पब्लिक सब जानती है। चला तर मित्रांनो, आपण जाऊयात पुढे चिंगेश विकास म्हणजे ज्याचा आम्ही गेम केलेला मागच्या वेळी, तो पण बिचारा येऊन थांबलाय। त्याला पिकअप करू आणि डुक्कर पण येणार आहेत बहुत सारे। आता जाऊया आपण पुढे। मित्रांनो, फायनली पोहोचलोय पेट्रोल पंपवर आणि इथं डिझेल भरतोय। आणि इथं बघा आपला ड्रायव्हर प्रथमेश आणि हा भाऊ आपला दिल्लीवरून आलाय, खास करून किल्ल्यावर जाण्यासाठी दिल्लीवरून खास आलाय। एकदम टाइमवर आलाय। अरे काय बोलू बाबा, याची मी 3 वाजल्यापासून उठलोय आणि प्रथमेश याला घरी गेलाय उठवायला, तरी पण भाई दरवाजा नव्हता खोलत। म्हणजे आता विचार करा, 3 वाजता उठलोय आणि जवळजवळ आता वाजल्यात 5:45, म्हणजे 3 तास झाले। याच्यामुळे लेट झालाय। आंघोळ केली का? बघा पब्लिक आज किती भाई, त्या दिवशी व्हिडिओ बनवली ना त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली नाही का रात्री? हो, आपण कसं टोचन दिलं ना भाई बरोबर। आणि कुठे गेला गणेश? अरे चिंगेश बाबा बरंच ना विकास मित्रांनो अजून काहीतरी सांगायचं। यांनी मला रात्री मेसेज केला, मला जमणार नाही, मला मोसम विभागचा मेसेज आला की बोलतो खूप पाऊस होणार आहे रायगड, मुंबई रायगड मध्ये खूप पाऊस आहे म्हणून मी येणार नाही। मित्रांनो तुम्हाला एक सांगू का, आज तो विकास आहे ज्याला मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही कल्टी देऊन गेलेलो। तर भावा तुला आता कसं वाटतं? आम्ही तुला आज घरीपर्यंत न्यायला आलो, मस्त वाटलं भावा। मी असंच घेवायला येईन तुला, फक्त नाटकं नको करत जा। अजून एक तुषार म्हणून आहे, तो बोलतोय की मला लूज मोशन झालेलं आहे। लूज मोशन नाही, लॉस मोशन लूज मोशनची स्पेलिंग लॉस मोशन। मी आलोय आणि आपल्या संकेत, तो पण भाई सिंधुदुर्ग वरनं आलाय आज खास करून ट्रेकला जायला। स्वागत आहे तुझं, धन्यवाद। आणि आपले सचिन कुठला गेला लवकर, यो पण येणार होता मागच्या वेळी। एक गाडी पुढे गे रे, अशी गाडी पुढे घे आपली। तर आशिषला गाडी दिली, पुढे गेले होता, पुढे थांबले काय, आशिष गाडी चालवत आहे। किती वर्षानंतर आशिषच्या हातात गाडी दिली मी। तुला गाडीला हात लावायला घेतली का? गाडी डायरेक्ट घेतली कशी? त्याच्याकडे सायकल नाही आणि मला बोलतो गाडी का घेतली? सायकल चालवता येते? माझ्याकडे सायकल तर नाहीच आहे पहिली गोष्ट। पण तुला गाडीला असं आमच्या गाडीला हात नको लावायचा डायरेक्ट पहिले। आमची गाडी ती, तुझी गाडी नाही, आमच्या गाडीला हात नको लावजा पहिले। डिझेल भरायचा पण याच्याकडे डिझेल भरायला पैसे नाहीत वाटतं। हे पैसे नाही तर येतो कशाला रे? हे काय दे ना याला डिझेल भरायला पैसे। बोलले ना तू 1200 रुपये देणार म्हणून, आशिषकडे दिल्यात ना? नाही तू दे। काय भीक मागे रे तुम्ही? 16 लाखाच्या गाडीत बसले आणि डिझेल भरायला पैसे नाही। नाक्यावर चिंगाला आशिष बसलाय गाडीत। ए दे ना यार, काय फालतूगिरी आहे रे भाई। पहले आदमी देखते ना कि डीजल भरता जगह भाई, तुम्हारे इनके पेट्रोल पंप का प्रमोशन करते हैं। त्याची नोकरी जर प्रमोशनचे ना हे द्या ना, काय फालतूगिरी करतो रे गोची यार। पण त्याला गाडी कोणी दिली? अरे तुझे पैसे देते, त्याला दिलेत ना। ए उतर, हे गाडी भेटली म्हणून कशी पण चालवायची। बस बस ए बस 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 रे पागल, जास्त माल आला का रे तुला? टाइमपास करते काय
तर मित्रांनो झाला आपला डिझेल भरून आता निघूया इकडनं. याची खूप मजा येणार आहे ॲक्च्युली. सगळे एकत्र आल्यात, असे 10 जण चाललो आहे आम्ही किल्ल्यांवर. आणि आता एवढी मस्ती करू ना आता बघा तुम्ही फक्त. मित्रांनो आता येऊन पोहोचलो आम्ही पनवेलला. आणि प्रथमेशची गाडी बघू शकता किती भारी दिसते. आपली पण गाडी जाम भारी दिसते, पण ते लय भाव का देत, व्हिडिओ नाही काढत आपली, लय चॅप्टर आहेत ते. आणि बघू शकता दोन्ही गाड्यांच्या पाठी एकच गोष्ट लिहिलेली आहे, धर्म रक्षते रक्षित. म्हणजेच जो धर्माची रक्षा करेल तोच धर्म पण त्याचीच रक्षा करेल. म्हणून धर्म वाचवा. आणि बघू शकता आपला सूरज भाऊ काय 2 शब्द. जय शिवराय झाले 2 शब्द. जय श्रीराम. आणि पाठीमागे बघू शकता आपले 2 महारथी. महारथी म्हणजे आपले लढाई भाई. प्रत्येक आयुष्यात मित्रांनो ना प्रत्येक जण लढाईच करत असतो. आयुष्यात प्रत्येक जण लढाईच करत असतो. कोणी धर्माची लढाई करतो, कोणी स्वतःच्या कुटुंबाची लढाई करतो, तर कोणी प्रेमाची लढाई करतो, जसा गणेश करतो. गणेशची लव्ह स्टोरी बिचाराची अधुरीच राहिली. अजून पण आठवलं ना खूप दुःख वाटतं, पण जाऊ दे आता. मधला कोण रे तो? सैराट मध्ये जब्या नव्हते, गाडी उडकली त्यांनी. सैराट मध्ये हे होता परशा होता, पण त्याच्या हालत ना ऍक्च्युली ना आरची काय भेटलीच नाही. ऍक्च्युली ना त्याला सैराट मधला परशा व्हायचा होता, पण त्याचा ना तो फॅन्ड्री पिक्चर मधला जब्या नाही का तो डुकरांच्या पाठी फिरतो, त्याची तशी कंडिशन झालेली आहे. पण तसा जब्या आणि डुक्कर आहे सोबत. आशिष आणि गाण्या आज 2 डुक्कर सोबत आलेले आहेत. तर डुकरांची मजा घेऊ आपण पुढे गेल्यावर. तर मित्रांनो इथे शॉर्ट ब्रेक घेतलेला सिग्नलच्या इकडं. इथं सर्व फोटो काढतो, कारण की सीन बघू शकता किती भारी असं सीन आहे हा JNPTचा. आता गाडी पळवताना पण दाखवूच तुम्हाला. आणि आशिष बाबा पैसे दे ना भावा. पैसे दिले ना भावा. पुढे कधी दिले भाई? जेवणाला पैसेच नाही राहिले. आशिषच्या पप्पाची बिझनेसची एक व्हिडिओ व्हायरल झाले, 10 मिलियन व्ह्यू गेले आहेत. तर किती पैसे आले असतील? आशिषला मला 10-15 लाख रुपये आले असतील सर. भाई ह्यो आमचा प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. सिंधुदुर्ग वरून बोलवला खास आम्ही त्याला, कवा फोटो आणि व्हिडिओ काढायला आहे आमचे. बघा किती लांबून पोच घेऊन फोटो काढतोय. आणि विकास बघा, विकासची हालतच खराब झाल्या अगोदरपासूनच. आणि हा आशिष भाऊ आपला. ते चिंगाचा गाडी चिंगा मेन भाऊ चिंगा भाऊ. गणेश भावा तुला मागच्या ब्लॉग मध्ये मी एवढा काय बोललो त्याचा परिणाम झाला भाऊ. तू आलाच गड किल्ल्यांवर, मला खूप भारी वाटला. मगाशीच ऍक्च्युली तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा होता मला भावा. मला तुझ्यावर खरंच भरोसा नव्हता का तू येशील का नाही, पण तुम्ही काल जेव्हा जी सुधागडची व्हिडिओ टाकली ना त्याच्यावर मला कन्फर्म झाला का तू येणार आहे म्हणून. तर खूप भारी वाटला. विश्वास तुझ्यावर काढीचा ना भाई. तू मेला ना तरी मला विश्वास नव्हता का तू मेलाय म्हणून. मला असं वाटेल का कधी ना कधी तू रिटर्न येशील म्हणून. सलमान भाई भावा कोणाची वाट लावणार आहे तू आज? चिंगाची कशी गेम केली आम्ही. नाही आता किल्ल्यावर गेल्यावर काय जे काय करायचं ते किल्ल्यावर गेल्यावर करू आपण. भावा महाराजांबद्दल 2 शब्द बोल ना. भावा पण एक चांगलं वाटतं तू दररोज स्टेटस वाढवतो, पण एक बोलेन मी तुला की एक बोलेन की बाबा जसा स्टेटस टाकतो तसा वागत पण जा. म्हणून भाई हो कधी सुधार नाही. आता बघा इकडे ना सीन बघा. फोटोशूट घालवला बघ वाया घालवला. तुम्ही ते घालवला नाही तर डायरेक्ट खकारात दिले त्याला. नाही
हे पण काय टाइमपास चालू आहे यार. काय दिलं नाही काय टाइमपास चालू आहे. खकारा लेट उठले तर उठले आणि अजून पण लेट. अरे शान्या तुला किती फोन केले माहिती का? 15 फोन मी एकट्याने केल्यात. तुम्ही किती केल्या रे? त्याला मॅगी शिजवायला टाइम लागला. अरे त्या पण हे बघ इकडे बघा चेक करा. तुला लाज वाटू दे थोडी. मार खाशील. चला भाई लोकांना ए तुम्ही पण व्हिडिओ बनवा मस्त. डब्यापेक्षा कमी आहे तरी पण पुढे बसायला जागा दिली. तुम्ही जिंदगीमध्ये तुमची क्रेटा असून पण तुला तर कधी बसायला त्या गाडीचा वास पण तुला दिला नाही. नवीन गाडीचा वास तो गाडीचा वास पण याला दिला नाही. तुला सायलेन्सर पण नीट बघायला भेटला नाही भाई. चिंगाला दाखव. भंगार कुठला चिंगा. एक सलमान पोच दे ना. सलमान खानची पोच दे एक भाई. नाही तर अशोकची पोच दे एक. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? गाईज आता आम्ही चाललोय मस्त सुधागड वरती आणि आमचा प्रथमेश भाऊ गाडी चालवतोय मजामध्ये. ड्रायव्हर नाही एकदम भाई रायडर आहे. तर मागे बघा आपले पोरं कसे बसलेले आहेत एकदम मस्त. पोरं नाही डोरात. तर गाईज मी पण खूप दिवसांना चाललोय असा ट्रेकिंग वगैरेला. तर मजा तर येणार आहे. चिंगा रेडी आहे का? हो रेडी आहे बाबा. काय रेडी आहे? त्याचं नाव चिंगा नाही रे विकास आहे. हा विकास सॉरी विकास आता मामा झालाय आणि आज सगळा खर्च तो करणार आहे पार्टीचा. त्याच्यामुळे आम्हाला कोणाला टेन्शन नाही. कॉन्ट्रीब्युशन काय काढायची गरज नाही. आणि आजपासून त्याला विकास दादा बोलायचं. त्याला आजपासून दादा बोलणार त्याला कारण पार्टी आज तो देणार आहे ना. सुनील दाखव एक नमुना मागे काय करतो जरा नीट दाखव. हा बघा काही हा नमुना बघा. हे बघा पर्सन बेच की सोर आहे. आज गाईज बघू शकता आज कोण आहे आपल्यासोबत. गणेश विकास हा कल्टी मास्टर आहे. आता पण मला संध्याकाळी फोन केला रात्री. बोलतो की मी येणार नाही. माझ्याकडे पण मेसेज पण आहे. हो मेसेज पण आहे. एवढा कसा हरामी मुलगा आहे काय माहिती आता. जय महाराष्ट्र मित्रांनो. नाही आम्ही आता आलोय बाहेर फिरायला. तर भाषा चेंज करू बोललो तुम्हाला ऐकून एकच वैताग आला असेल. तर थोडीशी वेगळी भाषामध्ये बोलायचा प्रयत्न चालू आहे आमचा. तर आज आपण चाललोय कुठं नाव सांग की. भाषा मराठी. अशा मराठी भाषेमध्ये असणार की बाबा थोडी आहे आपल्या गावाकडची भाषा आहे. आम्ही चाललोय आज सुधागडला जायचं. तिकडं आज एक गड गाठायचा निर्णय घेतलाय नयन भाऊनी. तर गड गाठून येऊ आम्ही आणि बघू आता. चाललोय हळूहळू आमच्या गड किल्ल्याकडे. तर आणि माग आमची अशी भोजनाची व्यवस्था काय होत आहे का नाही? भोजनाची व्यवस्था म्हणजे नाश्ता सकाळी करायला पाहिजे होता मी पण काय झाला नाही. गड्या भूक लागू राहिली आता. माझं पण तेच आहे की मला पण लय भूक लागली पण काय दिसेना पुढं काय नाश्ता ना काय काय. मला पुरा मोकळा पुरा नाश्ता आहे. कधी आपण गोडा खाणार कधी पाव खाणार असं झालंय आता. तिथे पण काय गाडी सुसाट चालू लागले ते काय थांबून लागले. काय माहिती काय होतंय आणि काय नाही आता. सुनील भाऊ ते थांबलेले आहे तरी
आपण मी काय बोलतोय आपण खाऊन घेतलं तर काय बिघडणार. अरे मग मला पण तीच वाटतं, आपण मागे चुपचाप खायला पाहिजे इकडे. आता बघू, आता असंच करायला लागेल. जर हे थांबले नाही तर 5-10 मिनिटं आम्ही बघू पुढे काय भेटलं तर ना आम्ही आमचं खाऊ आणि निघून जाऊ. कारण की आम्हाला खाल्ल्याशिवाय नाही होत बाबा, खायला लागतं आम्हाला. तर चला तुम्हाला भेटतो आम्ही आता, जरा पुढे जाऊन थांबतो. आणि जर तुम्हाला माझं असं बोलणं आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा. बाय बाय. उंबरखेड ना जायचंय का? हा मग येताना जायचंय भाई तिथं आपल्याला. लेट झाला तरी चालेल. एकदा घरातून निघलो का काय रोड आणि यार जबरदस्त. माझ्याकडे दाखव. मित्रांनो बघू शकता अशक्य सुंदर असा रोड आहे आणि वरती धुका आहे. धुका दिसला का तुम्हाला? धुका आहे आणि रोडवर ना ऍक्च्युली आज खूप भारी वाटतंय. कारण की ना बरेच दिवसानंतर आम्ही असे 10 जण मिळून फिरायला चाललोय. म्हणजे आमचा ग्रुप होता गोव्याला जाणारा किंवा राजगडला जाणारा. आता नेक्स्ट आमचा टार्गेट राजगड आहे. आता राजगडची पण तयारी करू, पण समोर बघू शकता तुम्ही. तोपर्यंत आपण हा व्ह्यू एन्जॉय करतोय. कारण की प्रथमेशची गाडी पण खूप भारी दिसते. पण प्रथमेश ते आमची व्हिडिओज नाही काढत आमच्या गाडीचे. काय बोलणार त्यांना? किंवा उंबरखेडीकडनं उंबरखेडीला पण जायचं आहे मित्रांनो. उंबरखेड म्हणजे आपल्या महाराजांचा असा इतिहास आहे ना, तुम्हाला सांगेनच मी. म्हणजे जिथं त्यांनी कारतलब खानाला असा कचाडीत पकडलेला का तो शेवटी महाराजांच्या पाया पडायला आलेला. आणि मेन गोष्ट म्हणजे या लढाईत महाराज आघाडीवर होते आणि तिकडे अशी उलट्या करतोय बहुतेक. व्हिडिओ काढतो मस्त जंगलात होतो तेव्हा ना व्हिडिओ काढली आणि आता काढतोय व्हिडिओ. काय बोलणार आता याला? काय ती किया, काय तो धर्मरक्षित आणि काय तो आपला साईटला निघालेला डुक्कर साला. काय तो डुक्कर. काय बोलणार? अरे उभी व्हिडिओ काढ ना आशिष. मी त्याने व्हिडिओ चालू केली मी जवळजवळ 10 मिनिटं बडबड करत राहिलो आणि नंतर व्हिडिओ चालू. रे अँटिक पीस होतो जरा. जाम शिव्या घातल्या त्याला मी. काय बोलू आता, जाऊ दे. असे मित्र ऍक्च्युली ना सर्व मित्र एकत्र आले खूप मजा येतात. ऍक्च्युली आम्ही मागच्या दोघं गेलतो, पण ठीक आहे आम्ही एन्जॉय केला. म्हणजे तेव्हा नेचरचा व्ह्यू घेतला. पण आता मित्रांसोबत मस्ती करण्याची मजा आहे ना ती दुसरी कुठंच नाही आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा पण टाइम भेटेल, मी प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलतो की जेव्हा पण टाइम भेटेल तुम्हाला मित्र बोलवतील. खास करून ना आयुष्यात मित्र खूप असतात, पण असं फिरायला जाणारे मित्र ना क्वचितच भेटतात. म्हणून जेव्हा पण मित्र तुम्हाला बोलवतील ना नक्की जा त्यांच्यासोबत. कारण की मित्रांशिवाय लाईफ मध्ये म्हणजे तुम्हाला काही मित्र असे भेटतील आयुष्यात जे पबला दारू बिरू असे मित्र तुम्हाला खूप भेटतील. पण गड किल्ल्यांवर येणारे मित्र तुम्हाला खूप कमी भेटतील. लाखाची गोष्ट बोललाच बाबा. कारण की जे म्हणजे ना मित्र तुम्हाला वाईट सवयीपासून लांब नेतात आणि बोलतात की आपण महाराजांचे गड किल्ले बघायला जाऊ, अशा मित्रांची नेहमी संगत ठेवा. जसा प्रशांत, मी, सूरज आणि आपले सर्व सवंगडी, आम्हाला कोणालाच वाईट सवयी नाही आहेत. आम्ही महाराजांचे गड किल्ले बघतो, परत आपले धर्म जपतो. म्हणून प्रत्येकाने आपला धर्म जपला पाहिजे आणि सोबत आपल्या महाराजांचे गड किल्ले सुद्धा बघितले पाहिजेत. स्वतः जाऊया आपण पुढं. लवकरच पाली फाटा येतोय. 7:30 वाजल्यात आणि आपल्याला 8:30 पर्यंत कसं तिथं पोहोचायचं आहे. मित्रांनो बघू शकता हा आहे आपला अष्टविनायकमधला एक गणपती पालीचा बल्लाळेश्वर मंदिर. आणि सुधागडला जाताना तुम्ही कधी पण जात असाल ना तर जाताना पाया पडू शकता तुम्ही इकडे. ॲक्च्युली आम्हाला लेट झाला आता म्हणून आम्ही बाहेरूनच पाया पडलो आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपल्या ह्याची सुरुवात करतो. मी नाचले होते, तुम्ही ऑटोमॅटिक नाचाल. मग नाच एकाने चिकन नाच. मामा झाला तू नाच विकास. मामा झाला नाच. पार्टी देणार आहे. चिंगे नाचता. नीट नाच. लगीन करायचं आपल्याला आता पुढच्या वर्षी. चिंगा तुझे चिंगा आता काय हे कोणतं नाच जरा. हे नाच जरा गाण्यात नाचतो. अरे नाचला ना. मग मी नाचलो तर तुला खाली जायला लागणार.
आणि मी नसल्यावर तुम्हाला वरती राहायला लागेल. तर भाई आताच आपण काय नाही गे हो. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय किल्ले सुधागडच्या बेस विलेजला, ज्याचं नाव आहे दर्यागाव. आणि तुम्ही मॅप लोकेशन तिथले अंगणवाडी टाकाल ना, तिथं पार्किंगला जागा वगैरे आहे तुम्हाला. आणि तिथं बघू शकता ती अंगणवाडी आहे, तिथूनच तो गेट आहे, जायला रस्ता आहे. सो आपला ट्रॅव्हलचं ब्लॉग इथंच थांबवू आपण. येताना रिटर्न जातानाचे व्हिडिओ पण बनवू आपण. सो आता इथून आपल्या किल्ल्याचा ब्लॉग स्टार्ट करतोय मी. हाताने कर ना, हाताने वरती हाताने वरती नाही करतायत. कधी सुधारणार? कुठे आलोय आपण? म्हणजे तुम्हाला कुठे नेत नाही म्हणून तुम्हाला कुठे नेत नाही. तुमच्या अशा प्रजाती आहेत ना, त्यांना आम्ही तिकडे ठेवतो.